सर्वांचे धन्यवाद। तर पुण्यामध्ये पालखी मुक्कामासाठी यंत्रणा सज्ज झालेली आहे। पुण्यामध्ये तुकोबा ज्ञानोबांची पालखी 2 दिवस मुक्कामी असणार आहे आणि त्यासाठी पुण्यामध्ये जय्यत तयारी सुरू आहे। 4 दिवस दोन्ही पालख्या ह्या पुण्यामध्ये मुक्कामी असतील आणि यासाठी पुणे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतलेली आहे आणि पालखीच्या मुक्कामाची जय्यत तयारी करण्यात आली आहे। होणारे गर्दीचे स्पॉट्स जसे विश्रांतवाडी चौक असतील किंवा संचेती चौक किंवा पुढे अलका टॉकीज आणि जे मुक्कामाचे ठिकाण आहे सर्व ठिकाणी योग्य बंदोबस्त लावण्यात आलेली आहे। वारकरी आणि येणारे पालखी दर्शनसाठी येणारे नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही आणि वाहतुकीची योग्य व्यवस्था त्यांच्यासाठी राहील या दृष्टिकोनातून अत्यंत बारकाईने व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर तुकोबा ज्ञानोबांची पालखी 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे। यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे। पुणेकर सुद्धा सज्ज झालेले आहेत। 4 दिवस दोन्ही पालख्या पुण्यामध्ये मुक्कामी असतील, त्यामुळे पुण्यामध्ये प्रचंड गर्दी होणार आहे। यासाठी वाहतुकीमध्ये सुद्धा काही बदल केलेले आहेत आणि पुणेकर सुद्धा या पालख्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले। देहूतून तुकाराम महाराज यांची पालखी तर आळंदीतून ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आता प्रस्थान करते। पुण्यामध्ये ह्या दोन्ही पालख्या मुक्कामी असतील। 4 दिवस पुण्यामध्ये मुक्काम असेल। प्रचंड गर्दी पुण्यामध्ये वारकऱ्यांची होणार आहे, यासाठी पुणे प्रशासन सज्ज झालंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आदित्य भवार आपल्यासोबत जोडलेले आहेत। आदित्य, एकीकडे प्रशासनाकडून अमितेश कुमार यांची आपण प्रतिक्रिया ऐकलेली आहे। प्रशासन सज्ज झालेलं आहे। पुणेकर सुद्धा कशा प्रकारे सज्ज झालेले आहेत? पुणेकर कशा प्रकारे स्वागत या दोन्ही पालख्यांचं करणार आहेत? नक्कीच जगदीश, पुण्यामध्ये मुसळधार पाऊस जरी बरसत असला तरी पालखीचं आगमन जय्यतच होणार आहे। जय हरी विठ्ठल जे वारकरी आहेत ते ओले चिंब भिजून जय हरी विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष करत पालखीचं आगमन करणार आहे। परवा म्हणजे 2 दिवसानंतर ज्ञानोबा महाराजांची आणि तुकोबा महाराजांची पालखी ही संगमवाडी मार्गे पुण्यात येणार आहे। त्यासाठी पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। एनडीआरएफ असतील किंवा अतिदक्षता विभागाची टीम असेल ती देखील सज्ज करण्यात आलेली आहे। ज्या मंडपात किंवा ज्या मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे ते देखील पूर्णपणे सजवण्यात आलेलं आहे। निवडुंग विठोबामध्ये तुकारामाची पादुका ठेवण्यात आलेली आहे, तर विठोबा मंदिरामध्ये ज्ञानेश्वर माऊलींची पादुका असणार आहे। दरवर्षीप्रमाणे ही प्रथा पाळली जाते। दरवर्षीप्रमाणे लाखो पुणेकर त्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात। मात्र या वर्षी पाऊस असल्यामुळे वारकरी जे आहेत ते आळंदीला जाऊ शकले नाही, जे प्रस्थान देहूला आहे तिथे जाऊ शकले नाही। काही ठराविक मर्यादित वारकरींच्या उपस्थितीत हा प्रस्थान पार पडला, परंतु आता या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी गर्दी करतील आणि त्याचीच दक्षता घेऊन पुणे पोलीस आयुक्त असतील किंवा सगळेच टीम असतील सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। आदित्य, तुम्ही असेच जोडलेले राहा। पुढची बातमी, पुण्यातील